शब्दात वर्णन करता येणार नाही असा हा परिसर आहे. तुम्ही पाहत असाल बाजूने नदी वाहती. जय बोले नाही नाही. आता इथं अशा पण प्रकारचे शहरातल्या वाणी स्कॅम चालू झालेले. थोडी हेल्प कर दो म्हणतात, पैसे मागतात. पैसे दिले तरी तुम्हाला त्या स्पॉटवरती ते लोक परत भेटणार. कारण जाणारे बरेचसे लोक जाताना पेलगाम मार्गे आलेले असतात आणि येताना पेलगाम मार्गे आलेले असतात, जाताना बालटाण मार्गे जातात. त्यामुळे हे लोकांची गाठ एकदाच पडते. परंतु हे लोक काही लोक पेलगाम मार्गे जातात आणि पेलगाम मार्गेच येतात. त्यांना ही लोक दिसतात. तेव्हा लक्षात येतं. तर बरेच दिवस आम्ही इथं असल्यामुळे हे लक्षात आलं. काही नांदेड महाराष्ट्रातली पण लोक भेटली. असा प्रॉब्लेम झालाय तसा प्रॉब्लेम झाला तर इथं सगळं फ्रीच आहे ना. तुम्हाला फक्त राहायला पैसे लागतात. तर तुम्ही एखाद्या भंडाऱ्यामध्ये सांगितलं की बाबा आम्ही सेवा करू, आम्हाला तुमच्यासोबत राहू द्या, एक नंबरचीच राहायची व्यवस्था करतात. वातावरण असं आहे जबरदस्त. दृश्य अशी आहे की त्याचा डोळ्यात संचय करू शकतोय. बाबा किधर से आप? किधर से? किधर से? हाँ? औरैया। औरैया किधर आता है? हाँ? क्या? मैनपुरी। हाँ क्या? साधु दिखाई दे रहे आप। अच्छा अच्छा. साधू, महात्मे, बिझनेसमॅन, विविध प्रकारच्या क्षेत्रातली लोक आपल्याला एका जागी भेटतात ह्या यात्रेदरम्यान. आणि एकामेकांच्या सोबत एवढं सौजन्याने वागतात की प्रमाणापेक्षा जास्त. आणि इथं एकामेकाला आवाज देताना भोले भोले म्हणून बोलतात. कोणी कोणाला नावाने किंवा कशाने बोलवत नाही. भोले भोले. अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये ही यात्रा सुरू असते. या यात्रेमध्ये मुख्य भूमिका जर कोणाची असेल तर आपली मिलिटरी एवढी केअर करते की त्याचं वर्णन शब्दात नाही होऊ शकत. त्यानंतर हे निःशुल्क जे भंडारे असतात हे प्रत्येक संस्था म्हणा, काही लोकांचे वैयक्तिक असतात. म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये पण एवढे मेन्यू नसेल. 100 प्रकारची मिठाई एका भंडाऱ्यामध्ये. माणूस तेवढं खाणं शक्यच नाही. प्रत्येक जागी सेवा. एवढी सेवा यात्रेकरूंची जबरदस्त. ॲक्च्युली हे ब्लॉग वगैरे कसं आपल्याला काय त्यातून काय रिव्ह्यू मिळवायचा काय उद्देश नाही. आपल्याला त्याच्यातून कसला रिव्ह्यू किंवा काय कसला उद्देश नाही. परंतु
माझे जवळचे सहकारी म्हणा किंवा मित्रमंडळी म्हणा, त्यांचं पण थोडंसं दर्शन व्हावं. फिजिकली जरी उपलब्ध नसेल तर या व्हिडिओ दरम्यान ते परिसर पाहू शकतात. बहुत चौड़ाई है सर. काटी मार उसको, डंडा मार. उधर से जाओ रे, मिलिट्री को बुलाएंगे हम. निकाल लो. या लोकांच्या मनात नेमकं काय चालतं तेच कळत नाही. यात्रेदरम्यान अगदी अंगावर घोडा घालून बाजू सरको बोलते. कित्येक लोक खाली पडले. त्यांच्या मनात नेमकं काय काय कळत नाही. मस्त समोर दृश्य आलेले जवळपास 8 फुटाचा, 8 ते 10-12 फुटाचा बर्फाचा डोंगर आहे. ॲक्च्युली आपण आता बर्फावरूनच चाललेलो आहे. खाली पाहत असाल हे पूर्ण बर्फ आहे. आपल्या आपण बर्फावरूनच चाललेलो आहे. पूर्णपणे बर्फ आहे हा. आपल्या इथे आपण खिंड बोलतो. खिंड ही बर्फातून खिंड आहे ही बर्फातून. या बर्फाच्या खिंडीतून आपण चाललेलो आहोत. मस्त वातावरण. बापरे.